हाय फ्रेंड्स, आज मी पोहे बनवले होते. तर कलर पण तुम्ही बघू शकता आणि खूप मऊसत असे हे पोहे झाले होते. तर चला आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहे. आता या पोह्यांना आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातली बारीक घाण वगैरे असेल ती निघून जाईल. मग आपण हे आता चाळणीने चाळून घेणार आहोत. चाळणीने चाळल्यानंतर आपण एक वाटी घेणार आहोत. त्या वाटीमध्ये आपण पोहे काढून घेणार आहोत आणि चांगले स्वच्छ धुवून घेणार आहोत. मी पाणी टाकून पोहे चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यातलं पाणी काढून घेणार आहे. आता हे पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी चाळणीवर पोहे टाकून घेतलेले आहे. तर आता आपण इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहे, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मी थोड्या हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आहेत तिखट पाहिजे म्हणून. कांदा घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे. आता इकडे मी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे. आपण शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहे. त्यात मिरच्या टाकायच्या आहे आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे. आपण मोहरी टाकणार आहोत, थोडंसं जिरं, त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी कांदा चिरलेला होता, एक कांदा चिरून घेतला होता. तो कांदा आता चांगला परतून घेणार आहे. कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण त्याच्यावर मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर घेणार आहोत. मी कट केलेली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. कांदा चांगला परतू द्यायचा आहे. आता कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यावर हळद टाकणार आहोत, अर्धा चमचा. आता मी थोडंसं आपली ही धण्याची पावडर ती पण टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगलं मिक्स होत आलेलं आहे. आता हे चांगलं शिजत आलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये पोहे टाकणार आहोत. आता हे पोहे मी चाळणीमध्ये टाकलेले होते, ते पोहे मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे. मी चाळणी त्याच्यासाठी टाकलं का पोह्यात जे काही पाणी असेल ते पूर्ण नितरून जाईल. तर पोहे मस्त मऊसर आणि एकदम मोकळे मोकळे होतात, त्याच्यासाठी मी ती चाळणीत टाकलेले होते. आता हे मी पोहे टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. आपण आता हे चांगल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. मी त्यावर चमच्याने मिक्स करत आहे. तर तुम्ही एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का पोहे कसे झाले. आपले आता हे पोहे चांगले मिक्स करून घेतले आहे. आता हे बघा, कलर पण चांगला आला आहे आणि चांगले मिक्स पण झालेले आहे. तर खाण्यासाठी आपले हे गरमागरम पोहे सकाळीच नाश्त्यासाठी आपले तयार आहे. आता आपले हे तयार आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मी आता एक प्लेट घेणार आहे आणि प्लेटमध्ये आपण पोहे खाण्यासाठी घेणार आहोत. तर हे बघा, गरमागरम आपले खाण्यासाठी गरमागरम पोहे तयार आहे.
मी तुझ्या परत